दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. वंदन महाराष्ट्राला, वंदन महाराष्ट्राच्या संत परंपरेला, वंदन छत्रपती शिवरायांना, वंदन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना, वंदन सर्व मतदार बंधू आणि भगिनींना. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या प्रभाग क्रमांक 27 चे शिवसेनेचे लोकप्रिय आणि अधिकृत उमेदवार ड गटातून उल्हास उर्फ प्रवीण कोकणे आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीच्या रणांगणात उभे आहेत. तेव्हा शिवसेनेच्या शिलेदारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. मतदार बंधू आणि भगिनींनो, श्री उल्हास कोकणे या युवा नेतृत्वाने पाहिलेलं हे व्हिजन आपल्या सगळ्यांच्या साथीने पूर्ण करण्याचा संकल्प आहे. नुसते शहरीकरण आणि टोलेजंग इमारती म्हणजे विकास होत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या प्रभागाचा परिपूर्ण विकास करण्याचा मानस ठेवला आहे. शहराचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आपले अमूल्य मत धनुष्य बाणासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील बलशाली समाज निर्माण करण्यासाठी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आपले अमूल्य मत शिवसेनेच्या या शिलेदारांसाठी. रस्ते म्हणजे विकासाची दिशा दर्शवणारे स्रोत. ज्योतिबानगर, तापकीरनगर, शिवतीर्थनगर, रहाटणी गाव या परिसरांचा या प्रभागामध्ये समावेश होतो. काळेवाडी रहाटणी रस्ता हा इथला मुख्य रस्ता. कालांतराने याला DP रोडही जोडला जाणार आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेता इथे सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के रस्ते तयार करण्यात येतील. या भागातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता तापकीरमळा तसेच अन्य रस्त्यांचे रुंदीकरण व कॉन्क्रीटीकरण करण्यात येईल. पार्किंगचा प्रश्न तसेच मुख्य रस्त्यांवर BRT लेनमध्ये होणारे पार्किंग रोखण्यासाठी आपण मल्टी लेव्हल कार पार्किंगची योजना अंमलात आणणार आहोत. प्रशस्त रस्ते आणि सुनियोजित व सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी आता आपले मत शिवसेनेसाठी. भुयारी गटारांची व्यवस्था नीट नसल्यामुळे व अनियोजित कारभारामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी भुयारी गटारांचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात येईल. पाणी म्हणजे जीवन. प्रभाग क्रमांक 27 मध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची दुरावस्था पाहून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याचा पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन्स टाकून उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्यात येईल. पवना नदीची सध्याची अवस्था फार भीषण आहे. तिला तिचे मूळ निखळ रूप प्राप्त करून द्यायचे आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इथल्या स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीची व्यवस्था करण्यासाठी तसेच नागरिकांच्या इतर मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी आपले सर्वांचे मत धनुष्यबाणासाठी. परिसर स्वच्छ राहावा म्हणून जागोजागी कचरा कुंड्यांचे व्यवस्थापनही करायचे आहे. लोकांची मूलभूत गरज ओळखून गरजेच्या ठिकाणी सुलभ शौचालय, जागे अभावी ज्यांना शौचालय बांधता येणे शक्य नाही अशांसाठी महानगरपालिकेतर्फे फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात येईल. म्हणूनच आता आपले अमूल्य मत शिवसेनेला. इथल्या रहिवाशांना मूलभूत गरजा पुरवून त्यांना SRA अंतर्गत पक्की घरे देण्याची योजना आम्ही अंमलात आणणार आहोत. त्याच संकुलात असणाऱ्या गाळ्यांमुळे
इथे राहणाऱ्या बेरोजगार युवकांना व्यवसायाला सुद्धा चालना मिळेल. आपल्या प्रभागात आज पालिकेचे रुग्णालय नाहीये. नागरिकांची यामुळे होणारी गैरसोय आणि धावपळ रोखण्यासाठी आम्ही पालिकेचा एक 50 खाटांचा दवाखाना उभारण्यास कटिबद्ध आहोत. यात विविध सोयी सुविधा तसेच माफक दरात महत्त्वाचे औषध उपचार करण्यात येतील. एंजिओप्लास्टी, MRI, CT स्कॅन, एक्स-रे अशा महत्त्वाच्या चाचण्या येथे नागरिकांना करता येतील. आपल्या प्रभागातील महानगरपालिका शाळांचे रूप आंतरबाह्य बदलायचे आहे. आजच्या डिजिटल युगात आपली शाळा देखील डिजिटल करायची आमच्या मनात योजना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा प्रगतीचे पंख मिळतील. क्रीडा क्षेत्राचा विचार करून इथे असणाऱ्या कबड्डी व कुस्ती मैदानांचे अत्याधुनिकीकरण करायचे आहे. या क्रीडांगणामध्ये मॅट व उत्तम मातीचे आखाडे तयार करायचे आहेत. त्यामुळे इथे जागतिक कीर्तीचे मल्ल तयार होतील. क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी आणि मुला मुलींना खेळण्यासाठी एक भव्य मैदान उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या मैदानावर मुलांना विविध खेळांची तयारी करता येईल. तसेच आपल्या प्रभागातील उगवत्या क्रीडापटूंना एक हक्काचं मैदान उपलब्ध होईल. भव्य बॅडमिंटन हॉल, चेस, कॅरम, टेबल टेनिस, बॉक्सिंग, बास्केटबॉल यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. आपल्या प्रभागात इतर प्रभागांप्रमाणे जलतरण तलाव आणण्यासाठी आपले मत शिवसेनेच्या धनुष्य बाणासाठी. आपल्या प्रभागातील युवकांसाठी ज्ञानोपासनेबरोबरच बलोपासना देखील महत्त्वाची आहे हे जाणून आपल्या परिसरातील युवकांसाठी बलोपासना करण्यासाठी ओपन जिमची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल. आपल्या प्रभागातील युवक युवतींसाठी रोजगार व व्यवसाय कार्यशाळेचे नियोजन करून त्यांना उत्तम नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येईल. त्यासाठी लागणारे भांडवल, जागा, वीज, विक्री कौशल्य आदी आव्हानांना तोंड देण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येईल. दरवर्षी 200हून अधिक युवक व युवतींना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल. 5 वर्षामध्ये 1000 उद्योजक निर्माण होतील अशी व्यवस्था आपल्या प्रभागात निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे हे शिलेदार कटिबद्ध आहेत. रहाटणी चौकात आपल्या रहाटणीची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करून त्यांना शिववंदना देण्यासाठी गरज आहे आपल्या सर्वांच्या साथीची. आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देण्याकरता एखादे व्यासपीठ निर्माण व्हावे, एखादा भव्य रंगमंच उभा करता यावा, एखादे सांस्कृतिक केंद्र निर्माण करता यावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नोकरदारांचा विचार करता व IT पार्कमधील युवक युवतींची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून 24 तास अल्पदरात जेवणाची उत्तम सोय करण्यात येईल. वाढत्या प्रदूषणांमुळे श्वास घेणेही कठीण होत आहे. त्यासाठीच इथे ऑक्सिजन पार्क्स निर्माण करायचे आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, लहान मुलांना कुतूहल वाटावे असे थीम पार्क आपल्या प्रभागात निर्माण करणार. स्त्री शक्ती ही राष्ट्र शक्ती. महिलांच्या सन्मानासाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या प्रभागातील माता भगिनींसाठी, युवक युवतींसाठी सुरक्षा महत्त्वाची आहे. निर्भया महिला मंचांतर्गत युवतींना व माता भगिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच मुख्य चौकांमध्ये व अंतर्गत रस्त्यांवर CCTV कॅमेरे लावण्यात येतील, ज्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल.
आजच्या युगात कायम ऑनलाईन राहता यावे म्हणून आपल्या प्रभागात वायफाय झोन्स निर्माण करण्यासाठी आता आपले मत शिवसेनेसाठी. ना डर ना चिंता, आपल्या प्रभागात शिवसेना. आता बदलू आपला प्रभाग आणि बनवू त्याला स्मार्ट वॉर्ड. आपला वॉर्ड स्मार्ट लोकांचा वॉर्ड. वॉर्ड फक्त शिवसेनेच्या साथीने. पाहू विकासाचे चित्र देखणे, निवडून आणू उल्हास कोकणे. यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींचा समावेश आहे. या त्यांच्या व्हिजनमध्ये अपेक्षा आहे आपल्या साथीची. आपलं एक मत, अमूल्य मत. माननीय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या स्वप्नातील बलशाली महाराष्ट्र, बलशाली समाज निर्माण करण्यासाठी आता आपले अमूल्य मत शिवसेनेसाठी. तेव्हा लक्षात ठेवा धनुष्यबाण, मनात ठेवा धनुष्यबाण, ध्यानात ठेवा धनुष्यबाण.